मातीत जन्मलो मी ती माझी जन्मभूमी, ज्या मातीत रंगलो मी ती माझी कर्मभूमी. अरे तुटला जरी नसा फुटली जरी छाती, आवाज एकच येईल हृदयातून, छत्रपती छत्रपती छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांचं अगदी आपण चरण दर्शन घेऊ आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जात आहोत. सामना सुरूचा पंचांचा इशारा. ओर द विकेट. फिरून खेळल्यात, सुपर फटका. पहिल्याच बॉलवरती नजाकत दाखवली जाते. बंटी खाडेकर पहिल्याच बॉलवरती अगदी पवेलियन मधून सेट होऊन आल्यासारखे दाखवतात आणि ठोकलाय हा शानदार मोठा फटका. विनंती करतोय की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. वावरलेचे आमचे मान्यवर आहेत. यस, या मंचावरती आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा तेवढाच चांगला स्ट्रोक, गॅप मधून हा फटका पाहायला मिळाला. अद्भुत फलंदाजी. बंटी खाडेकर सेट ऑन फायर. सलगचा दुसरा कन्झिक्युटिव्ह चौकार. प्रतिमा आपण फलंदाजी पाहतोय खेळाडूची. कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे खेळाडूचं. यावेळचा बॉल तिसरा येणार का याकडे जरूर समीक्षकांच्या नजरा लागल्या होत्या, परंतु एवढं सोपं नसणार आहे. अगदी आपण इथे पाहतोय सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट केलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे इथे विकेट ठेवण्यासाठी देखील तेवढाच महत्वाचा जो निर्णय आहे म्हणजे वाचून खेळणं, आणि त्यावरती त्यांनी पूर्णपणे लक्ष दिलंय. संपूर्णपणे त्याच्यावरती आपण पाहतोय. आता इथून मात्र लक्ष आहे संघाचं. पुढचा प्रवास कसा होईल याकडे लक्ष. यॉर्क लेनचा बॉल खोलात टाकायचा प्रयत्न, अगदी परफेक्टली ऑफ स्टंप दी यॉर्कर हा चेंडू आपण पाहतोय. अमन साठी रिलीज केला होता. आवरले संघ. सुरुवातीच्या 2 बॉलवरती आपण पाहिलं की थोडेसे मोठे फटके त्यांच्यावरती लगावले गेले. एक फटका खेळला होता लॉंग लेग मध्ये, एक फटका खेळला होता थर्ड मॅन मध्ये. मग असं वाटलं की आता इथून धावा ओसांडून वाहतील, मग त्याने खोलवर टप्प्याचे चेंडू टाकायचा अगदी निर्णय घेतलाय आणि सलग 3 चेंडू खोलवर टाकण्यात आलेले आहेत. डायरेक्ट हिट काय म्हणून जाईल का? अपोजिट दलाला फायदा मिळतोय या गोष्टीचा. बॉल जातोय सीमारेषा पार आणि येतोय हा चौकार. अरे बाबा बाबा. 5 धावा टोटल. 4 रन मिळतील ओव्हर थ्रोच्या, आणि त्यानंतर एक सिंगल आपण पाहिली जी सुरुवातीला घेतली होती. चांगला खेळ मैदानामध्ये सुरू. अगदी आपण पाहतोय डीजे मास्टरने तर बाबा बाबा मस्त कॅच करून ठेवला. नाही माझं नाही येणार आहे, आम्ही थोडा कंट्रोल ठेवतो त्याच्यावरती. एक ओके आहे त्यांच्याकडे आमचा. मॅच कडे आपण जाऊ. 100% आहे. 15 रन्स धाव फलकावरती, जिकडे बिनगड्याचा मोबदला. हाही फटका छान पाहायला मिळतोय. सुपर गॅप मधून बंटी खाडेकर. पाठ मधून आपण पाहतोय सलग 3 मोठे फटके त्यांना आतापर्यंत दाखवलेत. अप्रतिम फलंदाजी. क्या बात आहे. आपल्या सोबत आपण पाहतोय त्यांचे डेअरी मिल्क बॉय गोट्या जगदीश, त्यांना आपण पाहतो. आता त्यांना डेअरी मिल्क नाव का दिलं, कारण आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे साठी त्यांनी हा स्पेशल एडिशन इथे आणलेला आहे. कलर देखील आपण पाहतो डेअरी मिल्क सारखाच आहे त्यांचा, म्हणून हे नाव त्यांना आम्ही ठेवलंय. गोड आहेत परंतु हे मात्र निश्चित आहे. 19 धाव फलकावरती. फॉर्च्यून कट्ट्यावरती आपण पाहतोय कृष्णाचा आवाज आम्ही ऐकला. आता तो आवाज कुठेतरी आपण विलुप्त झालेला पाहतो. कृष्णा कमबॅक करा. आपण सन्मानाकडे जातोय. दरम्यान
अक्षयजी दरेकर साहेब वावरले यांचा पण इथे सन्मान करत आहोत। आई गावदे ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित ही स्पर्धा आणि त्यामध्ये उपस्थित झालेले आमचे वावरलेचे मान्यवर अक्षय दरेकर यांना पण इथे सन्मानित केलेला आहे आणि त्यांचा सन्मान सोहळा आपण इथे पाहिलेला। मंचावरती आपण पाहतोय आगमन होतंय मान्यवरांचं, सर्वांचं आम्ही स्वागत करू। ओ सुपर गोलंदाजी, गुडलँड स्पॉटला बॉलनं टेक ऑफ घेतलं, त्यानंतर बॉल अगदी आपण पाहिलं की विकेट किपराच्या हातामध्ये विसावला गेला। भाई काही वय आपला पारा करत लाव, पारा करायची टीम लाव आपल्याला, इथे काय करतो वय त्यांची टीम लाव आपल्याला। 19 धाव फलकावरती ऑफ साइडला चेंडू आपण पाहतोय, चांगला फटका पाहायला मिळाला, तिकडे फिल्डर आहेत। रन्स आपण धावफलकावरती 20 पाहू। नितेश दादा भगत यांचं आगमन झालंय, आवरले संघासाठी त्यांचं प्रेम उतू आलंय आणि प्रत्येकी विकेट साठी त्यांच्याकडून आपण पाहतोय या 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी। नाही जरा बघायचं होतं काय मोमेंट करतो। ओ बॅटचा मधोमध टायमिंग पुरेसं तंतोतंत जुळलं नाहीये, आकाशात तरंगत होता बॉल आणि तिकडे आपण पाहिलं की अगदी खेळाडू जे होते त्यांनी झेल टिपलाय, हा धक्का बसलाय, बंटी खाडेकर बाद होईल, पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला। सो ब्युटिफुल, सो पूर्णपणे आपण पाहिलं की त्यानं धरतीचं दर्शन घेतलं, मैदानाचं दर्शन घेतलं आणि मैदानाला मी म्हणेन त्यानं दिलेली मानवंदना। असे खूप कमी खेळाडू पाहायला मिळतात, कौतुक करावं लागेल। आणि म्हणूनच तर आपण पाहिलं यंदाच्याच या सीझन मध्ये आतापर्यंत 2 बाईक त्यानं पटकावल्या। पहिली बाईक जिकडे आपण पाहिली खेळाडू अगदी देवीचा पाडा नाईट स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर ती बाईक घेऊन एकविराईची सवारी झाली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं चिंचवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये दुसरी बाईक या यंदाच्या सीझन मध्ये या खेळाडूच्या नावावरती आपण जमा होताना पाहिली। आयुष्यातील पहिली बाईक त्यानं तलोजा मस्कूरच्या डे स्पर्धेमध्ये कमावली होती। असा खेळाडू आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये। आक्रमकता सिद्ध करेल का, लक्ष असेल त्याच्याकडे। 20 धाव फलकावरती 1 गड्याचा मोबदला, हलक्यातानं कट करायचा प्रयत्न, फर्स्ट स्लिप मध्ये आपण चेंडू येताना पाहू शकतो, फिल्डर आहेत तिकडे रन्स घेत असताना। एकूण धाव फलकावरती आता 21 पाहायला मिळतात, 21 रन आपण धाव फलकावरती जरूर बघतोय। संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या धावा 21 पर्यंत संघाची मजल पाहायला मिळते। पंकज मोरे पुढचा बॉल, शिवतेज 11 वावरले या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर मग ओ फिरून खेळत रिव्हर्स स्लिपचा फटका, गोड फटका, जबरदस्त फलंदाजी, 4 रन। क्या बात आहे, अप्रतिम आपण पाहतोय खेळाची भूमिका। 21 धाव फलकावरती। कृष्णाने आताच माहिती दिली आहे की गोट्या आमचा व्हेजिटेबल आहे आणि तो वाघ आहे, शाकाहारी वाघ आहे। 25 धाव फलकावरती 1 गड्यांचा मोबदला। सरळ बॅटने खेळलेत, ऑन साइडला फिल्डर आहेत तिकडे, रन्स घेण्यासाठी प्रयत्न जरूर होत आहेत। ऑन साइड मधून खेळाडू लॉंग ऑन मधून आलेत, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते। षटक संपलं जाईल, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे। 2 षटकाच्या समाप्तीनंतर या षटकामधून 7 आल्या, 13च्या सरासरीने चाललेत, 1 गड्याचा मोबदला। फलंदाजी आहे अमन ब्रिगेड 11 वलपची। आधी भांडी सगळी फोडतो तुमची। क्या बात आहे, क्या बात आहे। बघा एक गोट्यासाठी संगीत होतं, एक वाघ शाकाहारी आमचा गोट्या आणि दुसरा आमचा शाकाहारी वाघ कोण आहे तर मग आमचे प्रेम पाटील। प्रेम पाटील आता इथे नाहीयेत, ते गायब झालेत। वाघ आले वाघ। बस बस पुरे मॅच कडे आपण जाऊ। रियांश 11 वल्लभ या संघाला आपण मैदानामध्ये जरूर खेळताना पाहतो। 26
26 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ झालाय. टॉस जिंकून प्रथमतः आपण पाहतो फिल्डिंग जी स्वीकारली होती त्यामध्ये 13च्या सरासरीने जाण्याचा निर्णय अगदी आपण जर पाहिलं वावरले संघास मैदानामध्ये खेळतो. संघाला रिकमेंड केलं होतं आमचे जगदीश भगत यांनी. अगदी त्यांची संपूर्ण भाचे कंपनी आहे जगदीश खोपकर यांची आणि त्यांच्याकडून वावरले संघासाठी शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देऊ. दोन्ही संघांचं आम्ही स्वागत करू आणि त्यांना या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय. जे घडलं ते सोड, जे घडवायचं आहे त्यासाठी लढ. अशी लढाई लढावी लागेल. मॅचमध्ये काय होईल हे आता पाहणं जरूर महत्वाचं. पाठिंबा कसा आहे, कोण कसं खेळतं याकडे लक्ष त्यांना जरूर देणं महत्वाचं. पहा खोलात टाकले गेलेत बॉल. सुरुवातीचे 2 चेंडू, एक चेंडू लॉंग लेग मध्ये, दुसरा चेंडू आपण थर्ड मॅन मध्ये पाहिला होता. सन्माननीय श्री भरत ठाणगे यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर आपण पाहिलं की मग कुठेतरी फलंदाज टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ झालेले बॉल मारतायत. मग त्यांनी संपूर्ण मी म्हणेन प्रत्येक गोलंदाजानं खोलात टाकायचाच प्रयत्न केलाय मॅच मध्ये. आणि जो माइंडसेट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा तो पूर्णपणे ओळखलाय. सूत्रानुसार आता वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. पाठिंबा कसा आहे याकडे लक्ष जरूर म्हणेन केंद्रित न करता लढावी लागेल ही लढाई. कारण असं म्हणतात ना, विकेट पडल्यानंतर मग एक हाती किल्ला लढवणं तेवढंच महत्वाचं होतं. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची आणि लढण्याची धमक असते. लढाई लढावी लागेल. तालीमे नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिल आसमानों की. और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. प्रवीण पाटील धडकलाय, बेधडक मैदानामध्ये ठोकलाय षटकार. क्या बात आहे, अप्रतिम. अलीकडचा काल होता, त्या काळामध्ये नयन नावडेकर हा गाणं कंटिन्युअस म्हणायचा. यावर्षी क्रिकेटला अल्पविराम. तर लगातार 2 षटकार ठोकले तर सन्माननीय भरत ठाणगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 33 धावा झालेत वैभवसर धावफलकावरती. 13.20च्या सरासरीनं फलंदाजी पाहायला मिळते. याच परीनं फलंदाजी रॅली 52 पर्यंत पोहोचू शकतील आणि एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. हा चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन दिलं. थोडासा मीडियम पेसनं मध्यम गतीनं चेंडू रिलीज केला होता. चांगली आपल्याला इथे आता गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन खास करून आणि व्हेरिएशनचा सिकंदर मैदानाच्या आतमध्ये. छोट्या चणीचा खेळाडू नयन सावंत आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 7 धावा खर्च केल्यात. बिनाकड्याच्या मोबदल्यामध्ये इथे आपण पाहतोय आता त्याची षटक आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 12.38ची सरासरी. अमन पाटील 8 वरती नाबाद खेळतोय. प्रवीणनं 3 मध्ये 7 दिलात. खोलात टाकलेला बॉल खांडून खेळलाय. गोफणी सारखी बॅट फिरवली. ऑन साइडला दुसऱ्या धावेसाठी वेगानं डेंजर एंडकडे पोहोचतील का प्रश्न. पंचांनी हा निर्णय रिफर केलाय 3ऱ्या पंचांना. टेक्निकल टीम कडे आता हा निर्णय जातो आहे. स्वतः मेन पंच देखील आता थोडे कन्फ्युज, कारण हा डिसिजनच तेवढा क्रिटिकल असणारा. अॅक्युरेट थ्रो पाहायला मिळाला होता. अमन एवढ्या जलद गतीनं पोहोचला होता की इकडे बाद होणं शक्यच नव्हतं. परंतु त्यांनी देखील तेवढी चालाकी दाखवली आणि थ्रो जो होता तो नॉन स्ट्रायकर एंडला केला. तिकडे मग आपण पाहिलं की थोडासा अडचणीमध्ये डेंजर एंडकडे प्रवीण सापडला. दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत जरूर येईल. त्यासाठी आपण जातोय टेक्निकल टीम कडे. आमचे ओप खोपकर यांचे बंधू आता इकडे आस लावून बसलेत की काय होतंय, कारण खोपकर परिवार मग भाचे कंपनी त्यांची वावरले, त्यामुळे त्यांच्याकडून थोडासा सपोर्ट आहे यावेळेला टीम वावरलेला. आणि दुसऱ्या बाजूनं अगदी वल्लभ संघाचे समीक्षक आता इथे लक्ष लावून राहिलेत. त्यांनी देव सध्या पाण्यात ठेवलेत की आमचा प्रवीण इथे सेफ असू दे, कारण महत्वाचा खेळाडू आहे. दौड जी लगावली होती ती तेवढी चांगली होती. खास करून अगदी आपण पाहतो की खूप क्रिटिकल डिसिजन, योग्य तो डिसिजन जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कलेक्शन अगदी योग्य झालं.
येस सेफ आहेत खेळाडू. 12th मॅन बघा वावरले गावचे ते स्वतः बोलले की टेकले नॉट आउट. नाही तर काही 12th मॅन बघायला मिळतात की मागून आवाज देतात, अरे नाही पोचला, अरे ये, अरे हो. अगदी कौतुक करावं लागेल त्यांचं मी नक्कीच कौतुक करू. प्रेक्षक सांगतात की आम्ही अगदी असा सत्य खेळ खेळतो. तुमचं आम्ही स्वागत करू दादा. मॅचकडे मी घेऊन चालेन सर्वांना. अगदी 35 धावा झालेत धावफलकावरती. 1 गड्याचा मोबदला आहे. अक्रॉस द बॅट गेले होते. डान्सिंग डाऊन द विकेट ज्या वेळेला फलंदाज खेळतात ना त्यावेळेला थोडासा फुटवर्क मध्ये व्यत्यय येतो गोलंदाजांना आणि ते आपण तेच पाहतो अक्षरशः मैदानामध्ये. ओव्हर द विकेट यावेळचा बॉल खूप उंच गेलाय. खेळाडू आहेत हवेत तरंगतोय. फिल्डर आहेत आणि चांगला झेल. अखेरकार प्रवीण पाटील नावाचा काटा काढलाय संदेशनं. चांगला झेल टिपलाय आणि हा धक्का बसतोय टीम वलपला. दुसरा फलंदाज त्यांचा तंबूच्या आश्रयाला. काय बघतस तू बघतस रागानी तुझी कॅच घेतली. जॉकी आमचे ओमी भाई चार्मिंग भूमिका इम्प्रेस करतायत सर्वांना. ते देखील फटका खूप करंटनं खेळला होता परंतु जास्त उंची गेली. अजून थोडा वरती गेला असता तर एखाद्या ॲस्ट्रोनॉटला नक्कीच जखम झाली असती. कृष्णा म्हणतोय बरोबर आहे. झेल किती अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पाहतोय. अॅक्युरेसी सह टिपलाय तिकडे पा. संदेशचं कौतुक करणं जरूर महत्वाचं आहे. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 11.4 सरासरीनं 35 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात खेळतायत वल्लभ संघाचे फलंदाज. अमन मैदानामध्ये आहे तोपर्यंत दिलासा आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये जातोय. ऋत्विकला आता इथून षटक क्रमांक 4 साठी प्राचारण केलंय वावरले संघाच्या वतीनं. निहाल बाबा हे नाव आहे खेळाडूचं. अनेक सारे खेळाडू आपण पाहतोय टोपण नावानं प्रसिद्ध आहेत. मग व्यावसायिक गटामध्ये आपण ग्लेन वैतीला पाहतो. त्याचा जर आपण टोपण नाव विचारला तर मंगेश वैती आहे आणि त्याचं ओरिजिनल नाव ग्लेन वैती. अशी अनेक सारी नाव आहेत. मग बारक्या असेल मग असे अनेक खेळाडू आहेत मोठ्या छोट्या. मॅच कडे आपण जातोय. ऋत्विक 35 रन्स 2 गड्यांचा मोबदला. इथे पहा हा चेंडू वाईड आलाय. अतिरिक्त रन. तांडेल सरांचा इशारा इट्स अ वाईट बॉल कॉल. तांडेल सर म्हटले तर स्माइली फेस. त्यांना बघून आम्हाला कधी कधी मिस्टर बीनची आठवण होते. एवढा गोड चेहरा आहे त्यांचा. मी त्यांच्याकडे कधी अपील मागितली की मला ते आउटच नाही देत. त्यांना माहिती आकाश खोडकर आहे कुठे पण अपील मागतो. मॅचकडे आपण जरूर जाऊ. यावेळचा बॉल ऑफ साइडला खेळला तिकडे. फिल्डर आहेत रन्स घेत असताना पहा दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंड कडे आहे आणि धोका होऊ शकतो. यस फलंदाज बाद होत आहेत. अजून एक धक्का. गोलंदाज आपण पाहतोय इथे ऋत्विकला सीए आहे तो चार्टर्ड अकाउंटंट. त्याला अगदी क्रॉस कटिंग कशी करायची माहिती आहे आणि दाखवलं अक्षरशः त्यानं आपला रुद्ररूप. बाद केलं रनआउटच्या स्वरूपात आणि हा धक्का बसतोय टीम वलपला. फलंदाज बाद तिसरा. अगाऊपणा तू केला कशाला धावता धावता रनआउट झाला. अगाऊपणा तू केला कशाला धावता धावता रनआउट झाला. बॉल नसताना तू धावू नको दिली ताकीद कित्येक वेळा. बॉल नसताना तू धावू नको दिली ताकीद कित्येक वेळा. क्या बात आहे. 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत वल्लभ संघाने जमा केल्यात. शेवटचे 5 बॉल त्यांच्या वाट्याला बाकी. प्रवास कसा होईल पुढचा याकडे सर्वांचं लक्ष. पडलेला विकेट. अमन पाटील ऑन स्ट्राईक आहे ही त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कारण हा खेळाडू विध्वंसक खेळाडू आहे. खास करून सलामीला मैदानामध्ये आलाय. रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ हा संघ मैदानामध्ये खेळताना पाहतोय. ओव्हर द विकेट रिव्हर्स खेळलाय. चांगला फटका. सुपर फलंदाजी फिरून खेळले बॉलला आणि या बॅट्समन कडून आता आपण पाहतोय त्यानं नजाकत दाखवायला सुरुवात केली. अप्ती बार बॉल होता दिशा दिली स्वाईप केलं आणि धावा मिळतात 4. क्या बात आहे. संपला तो दिवस.
41 धावा धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला. 41 लॉस ऑफ 3 विकेट. वयाची 25, 26, 27 वर्ष गेली वैभव सर. व्हॅलेंटाईन डे काही साजरा करायला मिळालाच नाही. 43 धावा धावफलकावरती जिकडे 3 गड्यांचा मोबदला. बघा तिकडे सीए जो गोलंदाज आहे त्याला पण पाहतोय चांगली क्रॉस कटिंग त्यानं सुरू केलेली आहे. 43 धावा धावफलकावरती. गोट्याकडे आता प्रश्न आम्ही त्यांना विचारू. ऑफ साइडला खेळलाय बॉलला, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. संदेश एक अचूक झेल त्यांनी टिपला होता. बॅट्समन धावा घेण्यासाठी बघा किती चालाकी दाखवतायत. काय कौतुकास्पद कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. सुपर 2 झेल त्यांना आतापर्यंत टिपलेत फिल्डिंग मध्ये. 1 रनआउट त्यांना आपल्या संघासाठी करून दिला. अजून काय पाहिजे एखाद्या फिल्डर कडून. अशा प्रकारची फिल्डिंग जर होत असेल ना तर मग मिळेल फलंदाजी गोलंदाजी नसताना त्या खेळाडूला नक्कीच इन मध्ये घेतलं जाईल, यात काही मात्र शंका नाहीये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न यावेळेला मात्र पूर्णपणे डॉमिनेट झालेत. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉलचा इशारा पंचांचा. शेवटचा 1 बॉल, बाकी 45 रन्स धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला. कितीचा टार्गेट सेट केला जाईल याकडे सर्वांचं लक्ष. 45 धावा धावफलकावरती. आतापर्यंत एकही कीर्तन न केलेला आणि ऐकलेला हरिभक्त पारायण प्रवीण आमचा फुलटॉस तोल वसूल केलाय. सुपर, अगदी डिरेक्टली करंडकांच्या जवळ या बॉलला फेकून दिलाय. सुपर फटकेबाजी. नो बॉलचा कॉल. आणि दुसरा आहे काय 14 फेब्रुवारी याला म्हणतात नफड्याचा दिवस. कमलास वेड्या आधी संसारात आता तुला दिसली का पंढरीची वाट. आता तुला दिसली का पंढरीची वाट. थँक्यू सो मच. पंढरपुरा चालला विठूचा गजर. भावविन भक्ती भक्तीविन मुक्ती बळविन शक्ती बोलू नये. कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिन शिवाया. सायास करीशी प्रपंच दिन दिशा हरिशीने बसती कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे जपतप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. जपतप न करता आपण प्रयत्नांना स्थान देऊ, मग घ्यावे परमार्थ विवेका. यस, आपलंही नक्कीच म्हणणं अगदी रास्त आहे. हा फटका खेळलाय. 2 रन कंप्लीट केल्यात 3ऱ्या धावेसाठी. दोन्ही एंड नाहीये, 3ऱ्या धावेसाठी आहेत. इथे मात्र आता इथून आपण पाहू शकतो की बाद हवं लागलंय तिकडे खेळाडूला. अशा पद्धतीने धावा झाल्या टोटल 54 आणि 55 धावांचं टार्गेट आता सेकंड हाफ साठी ठेवण्यात आलंय. ते म्हणजेच टीम वल्लभ संघाच्या माध्यमातून यावेळेला शिवतेज वावरल्या संघासमोर. तर सन्माननीय श्री भरत ठाणगे यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारावा. खरंच आज या स्पर्धेसाठी आलेत. अगदी बघू शकता आपण आमचे दत्तराज एंटरप्राइजेसचे सर्व खरं तर जितेश दादा नावडेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करतो. त्यांचा मी मनपूर्वक सहर्ष आभार इथे व्यक्त करतो. धन्यवाद आपण आलात. त्यासोबत त्यांचा मित्र परिवार आपण बघतो. आमचे नितेश भगत त्यांचे अगदी जवळचे मित्र भाऊ. त्यासोबत जो त्यांचा अगदी बघितलं तर राईट हँड म्हणून मानलं जातात. एक ऑलराऊंडर खरं तर इंटरनेट सुविधामध्ये असेल, मंडप डेकोरेशन मध्ये असेल, जे नेहमी त्यांच्या पाठीशी खंबेर उभे राहतात ते गणेश सावरकर यांना देखील आपण बघतो. त्यासोबत आपण सचिन उसाटकर यांना बघतो. अनिकेत घाडीगावकर जे नेहमी आमचे जितेश दादाच्या सोबत नेहमी सातत्याने उभे असतात, त्यांचा देखील आभार. सन्माननीय श्री भरत ठाणगे यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी 501 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण आलात, आपलं अमूल्य सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आपला आभार नक्कीच व्यक्त करू. किशोर खोपकर यांच्याकडून हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. फलंदाजीसाठी वावरले टीमला शुभेच्छा देण्यात आल्या. तर जाणार तर आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. आम्ही यंगस्टर्स नारपोली टीमच्या कॅप्टनला ही विनंती करू की आपण तयार आहात, रेडीच आहेत, परंतु आपण येऊन व्यासपीठावर असणं दिसतं बा.
आणि जाऊया आपण ऐकूया मनोहर पाटील यांचा आवाज. आज एक संघ क्वालिफाय होणार आहे. त्याच्यानंतर अगदी आपण बघितलं तर अजून आपले जवळपास आकाश 2 सामने आपले बाकी आहेत आणि आता वाजलेत 11:30. त्यामुळे आज वेळेवर सगळ्या संघाने चांगला मॅनेजमेंट केलंय. आज खरं तर ट्रॅफिकची समस्या एवढी मोठी होती आणि खरंच त्यांनी मदत केली. ऐकूया डीजे ऑपरेटर आकाशाना. हे रात्री हे रात्री हे रात्री ज्या खोऱ्या डावमध्ये माझे हौशीला कारभारणीला माझे हरणीला कारभारणीला माझे हरणीला कारभारणीला बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, तमाम दर्शकों का, हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत और हसीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे दोस्तों। महादेव घोटेराम नावडेकर स्मृति ट्रॉफी 2025 तीसरी रात है। यह बेहद अहम मुकाबला चलता है बीच मैदान में। एक तरफ वावरले क्रिकेट टीम है, दूसरी तरफ वल्लभ क्रिकेट टीम। वल्लभ ने पहले बल्लेबाजी करी और पहले सत्र में रन जोड़े थे तकरीबन 54 जोड़े और 55 का है टारगेट। किस तरीके से यह मुकाबला आगे बढ़ेगा, क्या ये रन बना दिए जाएंगे, क्योंकि इस टूर्नामेंट का इतिहास रहा है रन चेस करना यहां पर इतना आसान नहीं है। पहला ओवर लेकर आएंगे, गेंदबाज तैयार है, पहली गेंद, अंपायर का इशारा, लेट्स प्ले। प्रवीण की ये गेंद थी, खिलाड़ी पीछे तैनात है, पॉइंट का खिलाड़ी आएगा, फील्ड करेगा, गेंद को उठाएगा, थ्रो करेगा, तब तक 2 रन का इजाफा हो चुका था। गाड़ी पटरी पर लग चुकी है, 55 का टारगेट मैदान में, क्या इतना आसान बनेगा, यह भी देखने वाली बात है। अच्छा क्रिकेट हम देखना चाहते, सस्पेंस थ्रिल थोड़ा सा गायब रहा आज के दिन, आज के रात में, लेकिन यह मुकाबला क्या हमारे दिल जोरों से धड़काएगा, यह भी देखने वाली बात है। 55 का टारगेट, पहली गेंद के ऊपर खाता खुल चुका है। गति में बिल्कुल मिश्रण किया था, छक्का है इस बार बल्लेबाज को, डॉट गेंद की समाप्ति थी। इसी के लिए तो जाने जाते प्रवीण पाटिल को हम देख सकते हैं, पहली गेंद के ऊपर 2 रन, दूसरी गेंद की डॉट थी, 55 का टारगेट है मैदान में। जबरदस्त ये मुकाबला, अच्छा क्रिकेट हम देखना चाहते और अच्छा क्रिकेट दिल धड़काने वाला होगा, इससे हम उम्मीद रखते हैं इस मुकाबले से। गेंदबाज तैयार प्रवीण पाटिल, सामने है सुशांत सावंत। 2 गेंदें गुजर चुकी है, 2 रन स्कोर कार्ड के ऊपर है, 55 का टारगेट। पहले पावर प्ले में रन आना लाजमी हो जाएगा, पहले पावर प्ले में बड़े स्ट्रोक चाहिए। सुशांत सावंत उनका साथ निभा रहे, ऋषि मोरे मैदान में। अगली गेंद, तीसरी गेंद ओवर की, फुल टॉस, पूरा फायदा उठाएंगे, गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, सीमा पार, चौका। थैंक यू सो मच। नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। क्या यह मुकाबला बदलने में कामयाबी मिलेगी? मेहनत जारी रखना है मैदान में और वावरले टीम की दमदार शुरुआत है। पॉजिटिव थिंकिंग, सकारात्मक सोच क्रिकेट में होनी चाहिए, क्योंकि यूं ही नहीं होती हाथों की लकीरों के आगे उंगलियां। रब ने भी किस्मत से पहले मेहनत लिखी है और वो मेहनत दिखी है। पहले 3 गेंदों के ऊपर रन बने हैं, टोटल 6। गेंदबाजी में प्रवीण पाटिल थोड़े से दबाव में सुशांत के सामने। अगली गेंद, गति में मिश्रण किया, ऊंचाई ज्यादा मिली है, लंबाई नहीं है, गेंद के नीचे खिलाड़ी, मौका बना था, डायरेक्ट हिट हमेशा से ही यहां पर खतरनाक साबित होता है।
और यहां पर हम देख सकते तीसरे अंपायर की मांग की गई है। क्लोज कॉल है। सैंडी पालकर हमारे साथ जुड़ जाएंगे, हमारे वाइब्रेशनल अंपायर, उनके अनोखी अदाएं। न जाने कितने साल से क्रिकेट में अंपायरिंग जारी है और क्रिकेट के हर नियम उनके जुबान पर यूं आ जाते हैं। यहाँ पर क्लोज कॉल है, डायरेक्ट हिट हमेशा से खतरनाक साबित होती है गेंदबाज के लिए। कैच जरूर छूटा था लेकिन उसके बाद और बल्लेबाज आउट। लगभग सीमा रेखा अपने पार कर ली थी लेकिन बल्ला हवा में था। ग्राउंड बल्ला करना जरूरी हो जाता है और यहां पर पहला विकेट मैदान के बाहर जाता है। वहां सुशांत सावंत रन आउट। चार गेंदें गुजर चुकी है। टीम की रन संख्या टोटल बनी है 7 रन। हमारे साथ जुड़ चुके डीजे आकाश शेलकिया हमारे साथ है। 55 रनों का टारगेट मैदान के अंदर है। जिस तरीके से पहले सत्र में बल्लेबाज हुई थी, दमदार शुरुआत के बावजूद कैच जरूर छूटा था वल्लभ टीम से, लेकिन डायरेक्ट हिट हुई और पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटा। 4 गेंदें गुजर चुकी है पहले ओवर की। रन बने हैं टोटल 7 रन। प्रवीण पाटिल निकल चुके हैं। अगली गेंद पटकी हुई गेंद करी थी, इस बार छोटी गेंद थी, कट करना था प्रयास था, अपर कट का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अंतिम गेंद का खेल है बाकी। पहला और एकमात्र पावर प्ले का ओवर वावरले और उनके खिलाफ वल्लभ टीम मैदान के अंदर जान लगा रही है। दोनों टीमें अंतिम गेंद ओवर के आएगी। इस बार गति में मिश्रण किया, छक्का आया बल्लेबाज को। जिस तरीके से हम हमेशा कहते कि टपोरी की भाषा में करोड़ को कहते खोखा और लड़की जब प्यार में मुकर जाती है उसको कहते धोखा, और ये धोखेबाजी बल्लेबाज के साथ होती हुई पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर में रन बने टोटल 7। सात रन हम देख सकते, एक विकेट के नुकसान के ऊपर पहले ओवर में 7 रन आए, एक सफलता भी आई थी। बीच मैदान में हम देख सकते हैं गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार है दूसरा ओवर लेकर वल्लभ क्रिकेट टीम के माध्यम से। निशांत पाटिल 18 गेंदे और जीतने के लिए लगभग 48 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज देख सकते हैं ऋषि मोरे। ऋषि से उम्मीदें बरकरार होगी। टीम के कप्तान है, बड़ी पारी खेलना लाजमी हो जाएगा। वावरले टीम जो कर्जत से आई हुई टीम है, यहां पर वल्लभ टीम के सामने कैसा रहेगा प्रदर्शन, यह भी देखने वाली बात है। आने वाली 18 गेंदे 16 के औसत से 48 की दूरी। पहली गेंद टप्पा गिरने के बाद बिल्कुल नीची रही गेंद, बिल्कुल भी उछली नहीं, और इसका खामियाजा बल्लेबाज भुगतेंगे। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जो फकीरी मिजाज रखते हैं वो ठोकरों में ताज रखते हैं, जिनको कल की फिक्र नहीं वो मुट्ठी में आज रखते हैं। और आज ये मुकाबला किसका है?
दो गेंदे लगातार डॉट है, थोड़े से लेट हो रहे स्ट्रोक के ऊपर। गेंद जल्दी से डिलीवर हो रही है, तेज निकल रही है विकेट कीपर के हाथों में। लगातार 2 डॉट गेंदों से प्रेशर बनता हुआ बल्लेबाजों के ऊपर। आने वाली गेंदें बचेगी 16 और जीतने के लिए 48 की दूरी अभी भी पार करनी है। बड़े स्ट्रोक चाहिए हर हाल में। सुशांत का विकेट नहीं संजीवनी देकर चला गया वल्लभ टीम को। नॉट आउट। तो लेग बाइज का 1 रन आता हुआ और 1 रन की मदद से रन बने टोटल 8। 15 गेंदें बचेगी और जीतने के लिए 47 की दूरी है। आदित्य मोरे और ऋषि मोरे भी जोड़ी। अभी तक ऋषि ने 3 गेंदें खेली है, खाता नहीं खोल सके अपना। आदित्य ने 2 गेंदें खेली है, दोनों डॉट है। यहां पर प्रेशर बनता हुआ, दबाव घिर चुका है। बड़े स्ट्रोक से ही दबाव हटेगा। गेंदबाज तैयार, एक बार फिर से निशांत। मिस टाइमिंग स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद। एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं वल्लभ टीम को। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 9 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। 2 गेंदों का आना अभी भी बाकी है। अच्छा मुकाबला चलता बा, लेकिन इस तरीके की गेंदबाजी रही तो मुकाबले में वावरली क्रिकेट टीम कभी लौट नहीं पाएगी, क्योंकि बड़े स्ट्रोक के सिवा कोई चारा नहीं है। 55 रनों का आप पीछा कर रहे हो। रिवर्स खेलने की यह कोशिश थी, गेंद विकेट कीपर के हाथों में। ग्लव्स भी पहने, फिर भी बल्ला हाथ से छिटका। इतनी जोर से बल्ला घुमाया था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ। और यहां पर हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती हुई। टीम की रन संख्या बनी है टोटल 9 रन। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी 13 गेंदें और जीतने के लिए 47 रनों की दूरी अभी भी पार करनी है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, निशांत। एक और डॉट गेंद, एक और डॉट गेंद। कुछ समझ नहीं आ रहा है ऋषि को ये कैसी गेंदबाजी हो रही है। सामने से छका रहे बल्लेबाज को। 5 गेंदे लगातार डॉट खेली है ऋषि ने, इससे दबाव बढ़ता हुआ। 12 गेंदों का सफर समाप्त, रन बने 9। जीतने के लिए आने वाली गेंदें बची है 12। 46 की है दूरी। क्या बात है, डीजे आकाश हमारे साथ है। थोड़ी सी मुस्कुराहट, वाह, थैंक यू। जाएंगे एक बार फिर से मैदान में। 12 गेंदे और जीतने के लिए 46 रन। निहाल पाटिल आएंगे इस बार गेंदबाजी में। मुकाबला थोड़ा सा दूर है वावरली क्रिकेट टीम से, लेकिन यहां पर 20-22 रनों का ओवर मुकाबले में फिर से वापसी हो सकती है, लेकिन इतना आसान बनेगा नहीं, क्योंकि जिस तरीके से बल्लेबाजी रही, पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे ऋषि, अब तक खाता नहीं खोल पाए। 5 गेंदे ऋषि ने खेली है, 5 की 5 डॉट है। गेंदबाज तैयार, निहाल पाटिल। 12-46 का समीकरण। पेस 30 गेंद के पीछे डॉट गेंद की यहां पर समाप्ति होती है। हम देख सकते हैं 11 गेंदे और 46 की दूरी। 11 गेंदों में 46 रन बनाने मुकाबला जीतने के लिए। ठंड थोड़ी सी
बढ़ती हुई मैदान में 11:46 हो चुके हैं और जीतने के लिए 11 गेंदों के ऊपर 46 की जरूरत है। गेंदबाज तैयार ओवर द विकेट से, आड़ा बल्ला घुमाया, बिल्कुल भी यहां पर हाथ खोलने का मौका नहीं दे रहे, एक तरफा यहां पर गेंदबाजी हावी होती हुई। 10 गेंदें बचेगी, जीतने के लिए 46 की जरूरत है। हर एक गेंद के ऊपर चौका भी आएगा तो मुकाबला दूर है। यहां पर सिक्सर छक्कों का खेल बचा है 20 मैदान में वावरले टीम के लिए। लगातार डॉट गेंदें खेल रहे बल्लेबाज, एक और डॉट गेंद, एक और डॉट गेंद। जितनी तारीफ करे इस खिलाड़ी की उतनी कम है। आने वाली गेंदें बचेगी यहां से 9 गेंदें और जीतने के लिए 46 की जरूरत है। बहुत सारी डॉट गेंदों से हमेशा ही प्रेशर बनता है, दबाव बनता है। सेट होने के लिए समय नहीं होता आपके पास 4 ओवर के मुकाबले में, ऊपर से आप 55 का पीछा कर रहे हो। दमदार शुरुआत के बावजूद लड़खड़ाती हुई पारी वावरले टीम की। आखिरकार बल्ले से गेंद टकराई और 1 रन का इजाफा होता हुआ। बल्ले से यह केवल दूसरा रन है इस साझेदारी में। 8 गेंदे और जीतने के लिए 45 रनों की आवश्यकता है। 8 गेंदे और 45 रन, क्या ये रन मुकाबला बनाने में कामयाब रहेगी वावरले क्रिकेट टीम? 2 छक्के इन 2 गेंदों के ऊपर, फिर भी अंतिम ओवर में काफी सारी मेहनत करनी पड़ेगी मुकाबला जीतने के लिए। 8 गेंदे 45 की है दूरी। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज निहाल पाटिल, सामने बल्लेबाज ऋषि मोरे। अच्छा स्ट्रोक इस बार एक्स्ट्रा कवर में, गेंद सीमा पार, मिल जाएगा चौका। खोद कर निकाला इस गेंद को, पीछे खिलाड़ी मौजूद है। 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 3 ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 15। जीतने के लिए आने वाली गेंदें 6 है और जीतने के लिए 40 की है दूरी। अपने घोंसलों से निकले होंगे। आज वैलेंटाइंस डे है, लेकिन जैसे कहते हैं ना दोस्तों कि नारी के चक्कर में भूल ना जाना यारी। जब एक दिन लात मारेगी नारी तो आएगी याद दोस्तों की दुनियादारी। सिर्फ आपके पास पैसा होना चाहिए दोस्तों। हनी है तो मनी है, मनी है तो हनी है। गेंदबाज से तैयार, गेंदबाज एक बार फिर से 6 में चाहिए 40। आज वैलेंटाइंस डे है, सभी को एक बार फिर से ढेर सारी शुभकामनाएं। जिनके पंछी है और जिनके पंछी उड़ गए उनको भी ढेर सारी शुभकामनाएं। और ऊपर से प्रेम, ये शादियों का सीजन है, ये तो हमें बिल्कुल भी पसंद नहीं है, क्योंकि बहुत सारे पंछी आजाद हो जाते हैं और दिल तोड़ने वाले सीजन, जितने दिल जुड़ते हैं उससे कई ज्यादा टूटते हैं इस सीजन में। जाएंगे दोस्तों मैदान में, गेंदबाज है तैयार। बड़े स्ट्रोक की तलाश थी, पीछे खिलाड़ी तैनात, गेंद सीमा पार, मिल जाएगा चौका। तो कमाने में गेंदबाज से तैयार। बड़े स्ट्रोक की तलाश, आखिरकार वो सब्र का बांध टूटा।
अंतिम ओवर में बड़े स्ट्रोक दिखा रहे, बड़ा स्ट्रोक आएगा ऋषि के बल्ले से छक्का। क्या बात है डीजे आकाश, 3 गेंदे जीतने के लिए 30 की है जरूरत। नारपुली टीम का कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है और इस मुकाबले में जीतने वाली टीम आपके साथ लड़ाई लड़ेगी। 1 रन का यहां पर इजाफा होता है। 2 गेंदों की औपचारिकता बाकी है, 29 की आवश्यकता। महादेव गोटीराम नावडेकर स्मृति ट्रॉफी 2025 हम देख सकते हैं। ओवर द विकेट से यह गेंद आएगी। अच्छा स्ट्रोक इस बार, एक और छक्का है। अंतिम क्षणों में जरूर आस लगाकर बैठे थे दर्शक बड़े स्ट्रोक के, लेकिन देर कर दी मेहरबान आते आते। मैदान के अंदर हम देख सकते हैं जीतने के लिए 23 की जरूरत है। अंतिम गेंद का खेल है बाकी, 1 गेंद बची है। अंतिम 11:52 हो चुके। हम देख सकते हैं गेंदबाज तैयार है, वलप टीम से समीर पाटिल। अंतिम गेंद 22 का यहां पर मिल जाएगा चौका, तो लगभग 18 रनों से मुकाबला गंवाना पड़ा, जो कि पहले 18 में रन ही नहीं आए थे और उसी